मित्रांनो, जय हिंद. आता आपण पाहिलंय की जवळपास सगळ्या घटकांची पोलीस भरतीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. ओके, लेखी पण झाली, आन्सर की पण आलेले आहे. काही अपवादात घटक आहे ज्यांचं अजून बाकी आहे, जसे की बँड्समॅन असेल, कारागृह असेल, चालक असेल आणि शिपाई नागपूर सिटी. ओके, असे काही ठराविक आहेत जे राहिलेत. बाकी सगळ्या ठिकाणची पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपल्याला कळलेलं आहे की आपण यशस्वी झालो की नाही. 15,000 जागा होत्या. ओके, आणि किती लाख होते? 16 लाख फॉर्म होते. 16 लाखांमधून फक्त 15,000 लोकांचे इथे जे स्वप्न आहेत ते पूर्ण होणार आहेत किंवा झालेले आहेत. बाकीच्या लोकांचे स्वप्न हे बिखरलेले आहेत. अशामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मेसेज वारंवार तुमच्याकडून येतोय, तो म्हणजे सर, आम्हाला आता MSF जॉईनिंगचा मेसेज आलेला आहे, आम्ही काय करावं या संदर्भात मार्गदर्शन करा. म्हणजेच काय, MSF जॉईन करू की नको? जॉईन केल्याने आम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकतो का की नाही, किंवा कसे, या संदर्भात मार्गदर्शन करा. बघा मित्रांनो, MSF जॉईनिंग करण्याचे फायदे देखील आहेत आणि तोटे देखील आहेत. फायदे आणि तोटे मी कुठल्या हिशोबाने बोलतो माहिती आहे का? पोलीस भरतीची तयारी करण्याच्या हिशोबाने. बाकी जर असं पाहिलं तर जास्तीत जास्त फायदेच आहेत, नुकसान असं काहीच नाही. ओके, मग पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून काय तोटे आहेत, काय नुकसान आहे, हे व्यवस्थितरित्या समजून घेतलं तरच आपल्याला समजेल की मी MSF जॉईन केलं पाहिजे की नाही. तर आपण पहिलं MSFचे फायदे काय काय आहेत ते समजून घेऊया. तर सर्वात पहिलं तर बघा काय झालेलं आहे माहिती आहे का? गावात सगळ्यांना माहीत पडलेलं आहे की अमुक अमुक पोरगा पोलीस भरतीची तयारी करतोय. आता सगळे विचारतात, काय रे बाळा, काय झालं तुझं, या भरतीत पास झाला का? मग त्यांना उत्तर द्यायला आपल्याला तोंड नाही आहे. बरेच लोक आपल्या आईवडिलांना प्रश्न विचारतात, का हो बुवा, तुमचा मुलगा पोलीस भरती करत होता, काय झालं? मग त्यांचे पण नजरा मान हे लाजेने झुकत आहेत. मग अशामध्ये जर आपण MSF जॉईन केलं तर कुठेतरी त्या लोकांचे थोबाड बंद होतील आणि आपल्याला देखील दिलासा मिळेल, आपल्या आईवडिलांना देखील दिलासा मिळेल. हा सर्वात मोठा फायदा आहे MSFचा. दुसरा फायदा, तुम्हाला आहे ना खूप आर्थिक अडचण आहे. बघा, तुमच्याकडे तयारीसाठी पैसे नाहीत, अकॅडमी लावण्यासाठी पैसे नाहीत, घरावर मोठी जबाबदारी आहेत, आई वडील कुठेतरी शेत मोलमजुरी करतायत आणि सगळीकडे एक दारिद्र्याची हे आहे. ओके, म्हणजे परिस्थिती आहे. अशामध्ये आपण काहीतरी योगदान दिलं तर 2 पैसे घरात येतील आणि त्याचा आपण चांगल्या पद्धतीने झीज करू. तर त्यासाठी MSF जॉईन करणं हा दुसरा क्रमांकाचा फायदेशीर आहे. तिसरं असं आहे की बाबा, पोलिसांसोबत तुम्हाला कार्य करायला मिळते. पोलिसांना मदत म्हणून MSF ही फोर्स तयार करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे काय होतं, पोलिसांमध्ये राहून राहून आपल्याला कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी, सारखं सारखं ते महाराष्ट्र पोलीस आपण पाहतो आणि आपली जी लढण्याची जी ताकद आणि जी प्रेरणा आहे ना, ती उत्तेजित होतच राहते, म्हणजे ते मरत नाही. ओके, आता कुठेतरी आपण निगेटिव्ह झाले असतील, आपल्याला असं वाटते नको आता वर्षभर परत तयारी करावी लागणार. परंतु तुम्ही जेव्हा MSF जॉईन करता ना, तेव्हा तुम्ही कुठेतरी बिझी होता. बिझी म्हणजे ट्रेनिंगमध्ये बिझी होता, त्यानंतर ड्युटीमध्ये थोडंसं बिझी होता. मग त्यामुळे हे जे नैराश्य जे तुमच्या मनावर पसरलेलं आहे ना, ते कुठेतरी गायब होते आणि तुम्ही मोटिवेट राहून पोलीस भरतीची तयारी करू शकता. हा त्याचा सर्वात मोठा तिसरा फायदा आहे. त्यानंतर MSFला 18 ते 22,000 सध्या पगार मिळतोय. त्यानंतर 8 तासाची ड्युटी आहे. चांगल्या ठिकाणी जर ड्युटी मिळाली तर खूप सारे फायदे पण आहेत त्याचे, जसे की आपल्याला पुरेसा वेळ मिळेल इतर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, काही पैसे वगैरे मिळत असतात. ओके, जसं की ओव्हरटाईम वगैरे केलं तर त्याचे पैसे वगैरे मिळत असतात, ओळखी वाढत असतात, थोडीशी कुठे ना कुठेतरी मदत होत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या MSFसाठी फायदेशीर आहेत. आता याचा तोटा जे आहे ते समजून घेऊया, कारण तोटा समजल्याशिवाय MSF जॉईन करायचं की नाही हे समजणार नाही. तोटा मी कुठल्या उद्देशाने सांगतो परत समजून घ्या. तोटा हा पोलीस भरतीच्या तयारी करण्याच्या उद्देशानेच, अदरवाईज तोटा काहीच नाही. ओके, आता मी पोलीस भरतीची तयारी करतोय तर मी MSF जॉईन केलं पाहिजे का? तर बघा, मी तुम्हाला सांगतो, MSFची जरी ड्युटी 8 तास असली तरी ती रेग्युलर ड्युटी आहे आणि खूप बर्डन असते, खूप प्रेशर असते. तुम्हाला कंटिन्यू ड्युट्या कराव्या लागतात. अपवाद काही असे पॉईंट्स असतात जिथे तुम्हाला थोड्याशा रिलॅक्स ड्युट्या मिळतात, परंतु मोस्ट ऑफ केसेस तुम्हाला थोडेसे हार्ड ड्युटी किंवा थोडंसं बिझी शेड्यूलची ड्युटी मिळत असते, जिथे तुम्हाला
पुढे अभ्यास करता येत नाही. याय जायचे प्रवासाचे 2 ते 3 तास, ड्युटीचे 8 तास, असे 10 ते 11 तास सरासरी होऊन जातात. त्यानंतर थकून आलेला असतो, अभ्यास करायची इच्छा होत नाही. उद्या अभ्यास करू, परवा अभ्यास करू, असं करून करून आपलं MSF जॉईन केल्याच्या नंतर पोलीस भरतीमध्ये खंड पडतो. पोलीस भरतीची तयारी होत नाही मनासारखी. ओके, थोडं काहीतरी वाचलं, हां चला ठीक आहे, थोडं काहीतरी प्रॅक्टिस केली, चला ठीक आहे, भरतीची ग्राउंडची प्रॅक्टिस केली, ठीक आहे, लक्षपूर्वक आपण करत नाही. ओके, हा सर्वात मोठा तोटा आहे. आणि दुसरा तोटा तुम्हाला सांगतो, तुमचे कितीतरी मित्र किंवा कितीतरी आपले MSF बंधू आहेत, कोणालाही जाऊन भेटा, कोणालाही जाऊन विचारा आणि त्यांचा सक्सेस रेशो पहा की MSF मध्ये होता आणि पोलीस झालेला आहे. किती सक्सेस रेशो माहिती आहे का? मी म्हणेन जर खूपच असं केलं ऑल महाराष्ट्रभर तर 5% सक्सेस रेशो आहे. म्हणजे 100 पैकी 5 लोक MSF होतात, बाकी 95 लोक MSF होत नाही. का? कुठेतरी ग्राउंड कमी पडते, कुठेतरी लेखी कमी पडते, कुठेतरी मेरिटमध्ये बसत नाही, काहीतरी सिली मिस्टेकच झालेली असते. सिली मिस्टेक तर समजा सगळेच करतात, परंतु ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण MSF टू पोलीस होत नाही. म्हणून MSF जॉईन करणं हा सर्वात मोठा लॉस आपल्याला इथे फेस करावा लागतो. बघा, मी रियालिटी सांगतो, रियालिटी. माझ्यावर विश्वास नसेल तर कुठल्याही MSFच्या मित्राला जाऊन भेटा आणि त्याला विचारा, भावा ड्युटीचे स्वरूप काय, तू MSF मध्ये आहे, तू खुश आहे का? 2 पैसे मिळाल्याने माणूस खुश होत नाही. ठीक आहे, तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ती कुठेतरी क्लिअर होऊन जाते, परंतु तुमचे जे स्वप्न आहेत, तुमचे जे ध्येय आहेत, अरे भावानो तेच अडकते ना. त्यासाठी तर आपण MSF जॉईन केलं की कुठेतरी मला थोडासा आधार होईल, माझं डाएटचा खर्च निघेल, माझा अभ्यासाचा खर्च निघेल आणि मी पूर्णपणे फोकस करेन. पण जर ते होतच नसेल तर त्या MSFचा काय फायदा? मी बघा MSFला नाव ठेवत नाही. MSF वन ऑफ द बेस्ट ड्युटी आहे, जिथे तुम्ही इतर मोलमजुरी करणार, शेतीमध्ये काम करणार, जेवढे तुम्ही पैसे कमवू शकत नाही, इज्जत कमवू शकत नाही, तेवढे तुम्हाला MSF मध्ये मिळणार. MSF इज दी वन ऑफ द बेस्ट. परंतु पोलीस भरतीच्या अनुषंगाने ते बेस्ट नाही, कुठेतरी आपण अडकतो. तुम्ही बघा, रेशो बघा, 5 लोक जर MSF मधून पोलीस होत असतील तर ही खूप वाईट परिस्थिती आहे. आलं का लक्षात? सो याच्यावर तुम्ही विचार करा. मग सर आता पर्याय काय, काय करू? आता आर्थिक परिस्थिती पण आमची डाऊन आहे, माझा डाएटचा खर्च मला काढायचा आहे, अभ्यासाचा खर्च काढायचा आहे, घरचे सपोर्ट करत नाही, घरचे नावं ठेवतायत, मी काय करू? मला त्यावर मार्गदर्शन करा. म्हणजे मला MSF आता नाही जॉईन करायचं, तुमचं ऐकलं मी, मला आता MSF नाही जॉईन करायचं आहे, पण मग मी त्याच्या मोबदल्यात काय करू? तर मी तुम्हाला त्याच्यावर पण उपाय सांगतो. सर्वात बेस्ट तुम्हाला काय करायचं आहे, 2 उपाय आहेत. एक तर तुम्ही पार्ट टाइम जॉब करा. मग त्या पार्ट टाइममध्ये स्विगी आहे, झोमॅटो आहे, ब्लिंकिट्स आहेत, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या सायकलीवरून पण करू शकतो. गरज नाही बाईकची, कळलं? सायकलीवर पण करू शकतो जर तुम्हाला खर्च करायची इच्छा असेल आणि 2 पैशाची गरज असेल तर. आणि ते पण पार्ट टाइम, म्हणजे तुम्हाला जेव्हा इच्छा असेल तेव्हा तुम्ही ॲक्टिवेट केलं, काम केलं, ॲक्टिव्ह मोड काढून टाकला, तुम्ही अभ्यास केलं, म्हणजे 2 पैसे पण मिळत आहेत आणि अभ्यास आहे की अभ्यास पण होते. तर हा एक पर्याय आहे. दुसरा असा पार्ट टाइम जॉब जिथे तुम्ही 7 ते 8 तास ड्युटी करणार आणि नंतर मग अभ्यास करणार. जसे की मॉल वगैरे असतात किंवा कुठेतरी कॅशियर वगैरे असतात, काहीतरी असं छोटं मोठं असते जिथे आपण पार्ट टाइम काम करून 2 पैसे मिळवून आपण उरलेल्या काळात आपण अभ्यास करू शकतो. ओके, आणि अजून एक तिसरं पण त्याच्यात मी सांगतो, फुल टाइम जॉब पण तुम्ही करू शकता. जर तुमची परिस्थिती थोडीशी बिकटच असेल, खूपच हे असेल तर फुल टाइम जॉब करा. पावसाळ्याच्या टाइम म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे तुम्ही 4 महिने काय करा, पावसाळी फुल टाइम जॉब करून पण अभ्यास करायचा आहे. आलं का लक्षात? तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती काय करा, फुल टाइम जॉब करून थोडीशी स्ट्रॉंग करा आणि नंतर जॉब सोडून द्या आणि फुल फ्लेज तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा. असं करून देखील तुम्ही पोलीस भरतीची पुढील 6 महिन्यात चांगली तयारी करू शकता. गरज नाही वर्षभर, कळलं? 6 महिने व्यवस्थित फोकस केलं आणि डिअर पोलीस तर सोबत आहेतच. फॉलो करा, जे सांगेन ते यशस्वी होणार. तुम्ही आता रिझल्ट पाहिले असेल, जवळपास 40 पोर आपले मार्गदर्शनामुळे यशस्वी झालेले आहेत. कळलं का? तर मी जे सांगेन ते तसं फॉलो करा, तुम्ही 100% यशस्वी व्हाल. आता दुसरा सगळ्यात बेस्ट आणि माझा आवडता उपाय आहे, तो म्हणजे ह्याचे त्याचे पाया न पडता, ह्याचे त्याचं हे न करता
आपल्याकडे जर थोडासा भांडवल असेल ना, भांडवल म्हणजे तुमची काहीतरी सेविंग असेल 5-50,000 किंवा 1,00,000 रुपयापर्यंत, म्हणजे जसं तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करा. काहीही व्यवसाय करा. जसं की मी तुम्हाला 2-3 आयडिया देतो. गर्दीचं जे ठिकाण असेल म्हणजे स्टेशन एरिया असेल किंवा पब्लिक येते जाते, तिकडे सकाळचा नाश्ता ठेवा. कळलं का? काही नाश्ता ठेवा. त्यानंतर ग्राउंडवर पोरं जिथे प्रॅक्टिस करत असतील, अकॅडमी वगैरे असतील, तिकडे तुम्ही डाएट वगैरे छोटंसं ठेवून द्या. बघा पोरं येतील, ₹10 प्लेट, ₹20 प्लेट, ₹30 प्लेट याप्रमाणे ठेवा. सकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत एवढं जरी केलं आणि रोजचे 500 ते ₹1000 गल्ला जरी काढला तरी तुम्हाला सगळ्यात बेस्ट राहील. ओके. त्यानंतर उन्हाचा सीझन आहे, कुठेतरी तुम्ही कलिंगड विका किंवा लिंबू पाणी विका, काही पण विका आणि बघा करा. पार्ट टाइम व्यवसाय करा, 2 पैसे कमवा, अभ्यास एकी अभ्यास करा. सगळ्यात बेस्ट म्हणजे ह्याचे त्याचे पाया पडायची गरज नाही. कोणाकडून थोडेसे पैसे उसने घ्या. ओके. पण विश्वासाने, आणि जसं तुम्हाला येत जाते तसं त्याचे पैसे देत जा, म्हणजे तुम्हाला परत गरज असेल तर तो अजून तुम्हाला सहकार्य करेल, मदत करेल. कळलं? तर अशा प्रकारे तुम्ही छोटं मोठं व्यवसाय करा आणि पार्ट टाइम अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला जॉब पण करायची गरज नाही आणि सर्वात भयंकर म्हणजे MSF करायची गरजच नाही. ओके. MSF मध्ये माणूस अडकतो असं म्हणायला काही हरकत नाही, म्हणजे पोलीस भरती करणारा. ओके. आणि तुम्हाला भरती करायची नाही तर बिंदास MSF जॉईन करा, काही हरकत नाही. कळलं मी काय सांगतोय? सो एकतर तुम्ही हे 3-4 पर्याय जे सांगितलं ते करा. एकतर तुम्ही MSF जॉईन करायचंच आहे तर करूनच घ्या, काही हरकत नाही. त्यानंतर पार्ट टाइम जॉब करा, जसे की स्विगी आहे किंवा इतर काहीतरी आहे. ओके. त्यानंतर तुम्ही फुल टाइम जॉब करा थोड्या काळासाठी, पैसा थोडासा साठवा आणि तो पैसा हे करा, किंवा मग पार्ट टाइम व्यवसाय सुरू करा. आणि अजून एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगेन, जर तुमच्याकडे काहीतरी कला असेल ना तर ते कला तुम्ही व्यवसायात उतरवा. जसं माझा एक मित्र आहे, त्याला आहे ना गाडी रिपेअर करता येते. तर तो काय करतो माहिती आहे का, दररोजच्या 2 ते 3 गाड्या रिपेअर करतो. जे काय छोटं मोठं येते ते सगळं करून तो त्याची पुढची तयारी करतोय. मग तुम्ही असं पण करू शकता जर तुमच्याकडे काहीतरी टॅलेंट असेल. काही लोकांना ते इलेक्ट्रिकचं हे असते बघा नॉलेज. ओके. त्याच्यावरून पण करता येते. माझा एक मित्र आहे, तो पण इलेक्ट्रिशियन आहे. काही छोटंसं मोठंसं केला, 100, 200, 300, 500 दररोज ते त्याला असेच येत आहेत. तसं काहीतरी करा, म्हणजे तुमचं जे तुमच्याकडे स्किल आहे ना त्याचा वापर या व्यवसायात करा. 2 पैसे आपले काढा आणि तयारी करा. कळतंय? आणि हो अजून सांगतो, पोलीसपेक्षा हा व्यवसाय ना सगळ्यात खतरनाक आहे. पोलीसमध्ये तरी तुम्हाला ठीक आहे बाबा, एक सरकारी नोकरी आहे, एक स्टेबल पगार आहे, एवढा आहे. पण व्यवसायामध्ये जी पॉवर आहे ना ती कशात पॉवर नाही. जर तुमचं स्किल जर डेव्हलप झालं आणि तुम्हाला ते व्यवसाय करता आलं किंवा त्याला पुढे नेता आलं तर मी म्हणेन भरतीच्या नादी लागू नका. कोल्हापुरातला आपला अमित चव्हाण करून मित्र आहे, त्यांचं पण असंच झालेलं आहे. ते पण पोलीस भरती करत होते आणि त्यांचा एक व्यवसाय पण होता. त्यांना सरळ मी सांगितलं, पोलीस भरतीच्या नादी लागू नका, व्यवसाय करा. आणि आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि कृपेने आज भाऊ मस्त प्रगती करतोय. म्हणजे एक पोलीस भरती करून अडकला असता, आज चांगला व्यवसाय करतोय, चांगलं कमवतोय. आई लक्ष्मीची कृपा त्याच्यावर नेहमी आहे. सो तुम्ही देखील असं काहीतरी करू शकताय. आलं का लक्षात? म्हणजे मला काय सांगायचं हे इंटेन्शन तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तरी कोणाला काही शंका असेल, काही अडचण असेल तर ह्या विषयासंदर्भात जर काय असेल तर नक्कीच कॉमेंट करा आणि विचारा. ओके. नक्कीच रिप्लाय मिळेल. थँक्यू. जय हिंद. काळजी घ्या.